स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वप्न, आनंद आणि ऑस्ट्रेलिया। तर आज आहे गुढीपाडवा। तर बऱ्याच जणांच्या घरी गुढी उभारलेली असेल। तर ऑस्ट्रेलियातला आमचा पहिलाच गुढीपाडवा आहे हा। चैत्र महिन्याचा पहिला दिवस, प्रत्येक मराठी माणसाच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा। तर कालच मुलांनी गुढीपाडवा बद्दल गुढीचं चित्र वगैरे काढून घेतलं आणि त्याबद्दलची माहिती विचारणं चालूच होतं। आणि आज सकाळपासूनच आमची लगबग चालू होती। तसं तर इकडे परदेशात प्रत्येक सणाला आपल्या भारतासारखी सुट्टी काही नसते। तर इथे संध्याकाळी म्हणजे कामावरून आल्यानंतर क्लासेस किंवा शाळेतून आल्यावर मुलं नंतरच सण साजरे केले जातात। पण गुढीपाडव्याच्या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी होती आणि पूर्ण दिवस आपल्या भारतात जसा सण साजरा करतो आपण तसं सुट्टीचा दिवस आणि सण असं छान असं वातावरण होतं। आणि आम्ही मस्त श्रीखंडपुरी, बटाटा भात, गाजर हलवा असा आमचा छान असा बेत केला होता। आणि भारतात असल्यावर आपल्याला श्रीखंड वगैरे इझिली अवेलेबल होतं, पटकन मिळून जातं। पण इथेही मिळतं, पण आपली ती जी चव आहे ती नाही मिळत इथे। म्हणजे ते पदार्थ भारतातूनच इकडे एक्सपोर्ट होतात, पण एक्सपोर्ट पदार्थ असल्यामुळे मे बी त्यात साखर जरा जास्तच टाकली जाते, त्यामुळे ते पदार्थ म्हणजे मी तरी खात नाही। अति प्रमाणात गोड असतात ते। आपले गुलाबजाम असोत किंवा श्रीखंड असो किंवा असे कुठलेही गोडाचे जे पदार्थ असतात त्यात अति प्रमाणात साखर असते। त्यामुळे मग ठरवलं आज श्रीखंड घरीच बनवायचं। तर मी पहिल्यांदाच श्रीखंड घरी बनवणार आहे। गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड तर आज बनवत आहे, पण त्याची तयारी मात्र मी काल रात्रीपासूनच करायला घेतली होती। आणि नेहमीप्रमाणे मुलांची लोडबोड, तेही मला मदत करत होते वेलची वगैरे कुटण्यासाठी। अशी छान असं आमचं गुढीपाडव्याचा दिवस आम्ही सेलिब्रेट करत होतो। कारण आपण इंग्रजी नववर्ष तर सेलिब्रेट करतोच सगळेजण, तर मग मराठी का नाही? तर त्यामुळे आम्ही दरवर्षी मराठी नववर्ष गुढीपाडव्याला नक्कीच साजरा करतो। खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी। धर्म पंथ लाभले आभास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी। धर्म पंथ लाभले आभास भाग्य बोलतो मराठी। लाभले आभास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी। हे वढ्या जगात माय मानतो। लाभले आभास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी। लाभले मराठी नववर्ष आपल्या पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांसोबत आणि पारंपरिक कपडे परिधान करून तुम्ही असंच सेलिब्रेशन केलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशा प्रकारे गुढीपाडवा साजरा केला। आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून टाका। धन्यवाद।